प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 18 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 492 थांबलेलो होतो. त्याच्या अगोदर ते सांगतात, वास्तविक जीवात्मा झाला तरच तो करता होतो कर्माचा. आणि जर त्याला स्वतःला जर कळालं का मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी या कर्मापासून वेगळा आहे, मी प्रकृतीपासून वेगळा आहे, तर तो कर्माचा करता होत नाही. असा 17 नंबरचा श्लोक होता. त्याने जरी कर्म केलं, त्याने जरी अख्ख्या जगाला जरी त्याच्यात राहण्याने जगाचा ऱ्हास झाला किंवा जगाची पुनर्स्थापना झाली, तरी त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण तो स्वतःला देह समजत नाही, जीव समजत नाही, तो स्वतःला चैतन्य समजतो. आणि जी प्रकृतीची कर्म आहेत तो त्याच्याकडे ती केलेली घेत नाही. असं झालं होतं ज्ञानी माणसाचं. परंतु गुंतला कोण जातो त्याचं कारण सांगितलं, जो स्वतःला जीव समजतो. आणि जीवदशा आली का मग त्याच्या पाठीमागं सुखदुःखाचे सगळे चटके येतातच त्याच्या पाठीमागं, आणि त्याच्यामुळे त्याला पुढे जन्ममरणाची राहाटी भोगावं लागते. तो कसा करता होतो ते म्हणतात पहा. काल जाता जाता सांगितलं तसं स्थावरा स्वस्थानापासून ज्ञातेपणाने ज्ञाता म्हणून असतो, तोच वृत्तीज्ञानाने विषय सक्त झाला की लगलीच तो करता असा होतो. आंबा हा विषय दाखवला ज्ञेय, आणि त्याला जाणलं त्यांनी, ही त्याचं ज्ञान, आणि ते प्राप्त करण्यासाठी करून घेतो किंवा मला कळाले, त्याचं नाव ज्ञाता. आणि आता त्या ज्ञात्याला कळालं हे ज्ञेय आणि हे आपल्याला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मग धावपळ करतो ती वस्तू आपल्याला मिळावा. ती गोष्ट चांगली आहे त्याला कळालं तर तो लगेच ती स्वीकारतो, आणि वाईट आहे म्हटलं तर नको. त्यांनी सांगितलं तर नीलमण्याचा साप पडलेला आहे, पण त्याला वाटलं नीलमण्याचा आहार आहे, तो लगलीच गेला धावत घ्यायला, आणि हातात घ्यायला गेलं का मला पाहिजे म्हणून. ते ज्ञेय होतं काय, ती रश्शी किंवा साप पडलेला आहे तो ज्ञेय, ते घ्यायला गेला, पण त्यांनी काय पाहिलं होतं, नवरत्नाचा हार घाई घ्यायला गेला. लगेच हातात घेतल्यावर कळालं अरे हा तर साप आहे, लगेच टाकून देतो. त्यावेळेला तो ती जी घ्यायला जातो वस्तू, त्यावेळेला तो जीवात्मा त्यावेळेला करता होत जातो. मी घ्यायला गेलो, का बरं तुला साप चावला, अरे मी हार समजून घ्यायला गेलो म्हणून मला चावला. जर तो तिथपर्यंत गेलाच नसता, ते न्याय कळालं त्याला, पण त्याच्या पाठीमागं तो ज्ञाता पळाला नसता, त्या मिळवण्यासाठी जर रखडला नसता, झगडला नसता, तर त्याचा तो करता झाला नसता. मग तो करता झाल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात, किंवा आपल्यास पुष्परेणू भोगाव्यास मिळावे म्हणून भ्रमराने आयती बाग टाकून स्वतः बाग लावण्याची खटपट करावी. अथवा सोन्याची परीक्षा करणारा सरापच आपले ऐश्वर्य तुच्छ मानून जसा कसोटीचा दगड व्हावा, किंवा देवाने जसे देवळात स्वस्थ बसण्याचे सोडून देऊळ बांधण्याच्या कामास प्रवृत्त व्हावे, तसं आत्म्याला स्वतःला काही करावं लागत नाही. तो शांत राहायला पाहिजे. पण तो ज्यावेळेला म्हणतो मला पाहिजे मला पाहिजे, ने विषय तो विषय पाहून मला पाहिजे म्हणून पळाला, आणि मग त्याचा तो करता होऊन जातो. नाही तर वास्तविक त्याला काहीच करायचे नाही. तो जाग्यावर, त्याचं उदाहरण दिलं, देवाने देवळात जाग्यावर बसून नैवेद्य घ्यावं, पण तोच देऊळ बांधायच्या कामाला लागलेला आहे. तसं ते सांगतात जीवात्मा पडून राहिला पाहिजे. त्याचं उदाहरण दिलेलं होतं 13व्या अध्यायामध्ये. प्रकृती कर्म करते आणि पुरुष काहीच करत नाही, तो असा आयता बसून पाहत राहतो सगळा साक्षी भावाने. तशा त्या ड्युटीवर तो राहिला पाहिजे, पण तो त्याचा करता होतो तेव्हा गुंतला जातो. जशी बाई काम करते आणि नवरा आयता बसून खातो, तसा आत्मा आहे. मग त्या आत्म्याने स्वतःच आपण काम करण्यास प्रवृत्त केल्यानंतर तो त्याचा करता होतो. पण आत्मा करता केव्हा होतो, जेव्हा तो स्वतःला जीव समजतो, ज्या कुडीत गेलाय त्या कुडीप्रमाणेच समजतो, त्यावेळेला तो जीव दशेला जातो. आपण 492 क्रमांकाच्या ओळीला आलो होतो. जाता जाता आपण थांबून राहिलो होतो, त्याची शेवटची ओळ वाचली होती किंवा आपल्यास पुष्परेणू भोगाव्यास मिळावे म्हणून भ्रमरानेच जशी आयती बाग टाकून स्वतः बाग लावण्याची खटपट करावी. दुसरा दृष्टांत, सोन्याचा परीक्षा करणारा सरापच आपले ऐश्वर्य तुच्छ मानून जसा कसोटीचा दगड व्हावा, किंवा तिसरा सोपा सुटसुटीत, देवाने जसे देवळात स्वस्थ बसण्याचे सोडून देऊळ बांधण्याच्या कामास प्रवृत्त व्हावे, तसे आता सिद्धांत, तसे विषयाच्या इच्छेने जेव्हा ज्ञाता जीव इंद्रियांच्या समुदायास विषय प्राप्तार्थ कामास लावतो, तेव्हा अर्जुना तोच करता या दशेस संज्ञेस प्राप्त होतो. विषयाच्या इच्छेने ज्ञाता, त्याला कळाला हा विषय चांगला आहे आणि हा मला पाहिजे, मग तो ते पळायला जातो, तो जीव मला पाहिजे असं म्हणतो, आणि इंद्रियांच्या समुदायाने विषय प्राप्तार्थ कामास लावतो, तेव्हा तो करता होतो. वास्तविक करता कोण आहे,
शरीर पळालेले, इंद्रिय पळालेले, त्या मनाला वाटलेले, परंतु तो स्वतः काय म्हणतो, मला करायचंय, मी प्राप्त करणार आहे, तेव्हा तो स्वतः जीवदशेचा असल्यामुळे तो काय झाला, कर्ता दशेत प्राप्त होतो. आणि आपण जो ज्ञाता, तो कर्ताहून ज्ञानाला कारणता साधन पण आणतो. मग येथे ज्ञेय ते सहजच क्रियाफल म्हणजे कार्यफल होते. आणि आपण ज्ञाता, तो कर्ता होऊन ज्याने जाणले तो आता मला पाहिजे म्हणून त्याचा कर्माचा कर्ता झाला आणि मग त्याला साधन पण आणतो. मग ज्ञेय हे सहज क्रियाफल म्हणजे कार्य होते. म्हणजे घ्यायला गेलाय ते कार्य, पळापळी चालली ती क्रिया, आणि स्वतः काय झालेले आहे, त्याचा कर्ता झाला, स्वतः झाला कर्ता करणारा. आणि कार्य काय, घेण्यासाठी मिळण्यासाठी पळतोय ते. आणि ज्यावेळेला ती गोष्ट आणतो त्यावेळेला सहज असतो त्या गोष्टीचं ते कार्य फल त्याला मिळालं जातं, हे सुमते. अशा रीतीने ज्ञानाच्या स्वतःच्या गतीस पालट पडतो. आता ज्ञान म्हणजे इथलं कोणतं सांगितले, आपण जे समजतो आत्मज्ञान ते नाही, विषयाचं ज्ञान. विषय म्हणजे काय, त्यांनी उदाहरण दिलं आंबा. आंबा हा विषय, आणि तो मिळवण्यासाठी जो पळापळी करतो त्यावेळेला ती प्रकृती पळते, पण त्या प्रकृतीच्या आतमध्ये असणारा जीवात्मा म्हणतो मला पाहिजे, मी करताय, आणि त्यामुळं तो क्रिया करून त्या कर्तेपणाचा भागीदार होता, आणि मग त्याच्यापासून सुख किंवा दुःख त्याला होतो. हे सुमते अर्जुना, ज्ञानाच्या स्वतःच्या गतीस पालट पडतो. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन त्याची ऐवजी तेथे कर्ता, कारण व कर्म ही त्रिपुटी होती. आता ज्ञाता संपला, आता ज्ञात्याच्या जागी झाला कर्ता, आणि त्याचं झालं कर्ता. ज्ञेय म्हणजे काय झालं, कारण झालं, आणि ज्ञाता झाला कर्ता. आणि ज्याच्यासाठी ज्ञेय झालं कारण, आणि ते मिळवण्यासाठी करतो त्याचं नाव झालं कर्म. आता त्या त्रिपुटीची नावं बदलली, व्यक्ती त्याच, पण त्याचं कर्ता. ज्ञात्याचं झाला कर्ता, ज्ञानाचं झालं कारण, आणि ज्ञानाचं झालं ज्ञेयाचं झालं कारण, आणि ज्ञान म्हणजे कर्म, ही त्रिपुटी येते. जसे नेत्राचे तेज पण कमी झाल्याने ते रात्री विशेष निरुपयोगी पडत नाही. जसे नेत्राचे तेज पण कमी झाल्याने ते रात्री विशेष उपयोगी पडत नाही. किंवा दैव उदास प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचा विलास कमी कमी होऊन मावळतो. अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्राची स्थिती एक कलेने कमी होऊन बदलते, त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियांच्या द्वारा व्यवहार करण्यास प्रवृत्त झाला म्हणजे तो कर्तेपणाने व्यापला जातो, कर्तव्य अभिमानात गुंततो. आता ज्ञाता हा कर्ता होतो, त्यावेळची त्याची लक्षणे तुला सांगतो ती ऐक. एकच व्यक्तीचं नाव बदलत गेलं, आता ज्ञात्याचं काय झालं, कर्ता झालं, आणि तो गुंतला कसा जातो हे सांगतात. मागे काय सांगितलं होतं, 17व्या अध्यायात सुटलेल्याची कथा सांगितलेली, आता गुंतलेला कसा आहे, तर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार अशा एकाच अंतःकरणाच्या कार्यपरत्वे 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. आणि बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक अशी 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. तेव्हा करता जो जीव तो अंतःकरण चतुष्टात्मक वृत्तीच्या योगे जेव्हा कर्म करण्याविषयी स्फुरण घेऊन विचार करतो, तेव्हा जर ते हे कर्म करणे आपल्यास सुखकारक होईल असे त्यास वाटले, तर नेत्राधिक पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय अशा या 10ही बाह्य इंद्रियांना त्वरेने उठवून त्यांना तो क्रियात्मक व्यवहार करावयास लावतो. नंतर त्या इंद्रिय समुदायाला त्या आरंभिल्या कर्माचे फल हाती येईपर्यंत सारखा राबतो. किंवा जर त्या कर्मापासून दुःख हेच फल असे त्यास वाटले, तर तो त्या कर्माचा त्याग करण्याकडे त्याच 10ही इंद्रियांची योजना करतो. एवढेच नव्हे तर मग जसा एखादा शेतसारा थकलेल्या कणहीन, ज्याचे जवळ धान्याचा एक कणही नाही, त्या शेतकऱ्याला राजा तो शेतसारा वसूल करण्याकरता रात्रंदिवस राबवतो, तसा तो त्या दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायास रात्रंदिवस राबवतो. अशा प्रकारे त्यागार्थ अथवा स्वीकारार्थ कराव्या लागणाऱ्या व्यापारात इंद्रियांची योजना करण्यासाठी त्या इंद्रियांचे पुढारी पण ज्ञात्याने आपल्याकडे घेतले, म्हणजे त्या ज्ञात्यालाच कर्ता असे म्हणतात. बघा, गुंतल्याची लक्षणे सांगितली. आणि भगवान कृष्ण 4थ्या अध्यायात सांगतात एका श्लोकमध्ये, हे मदस्तवची झाली परिज्ञा नाही केली ऐशजेने जाणीतले. आणि हा काय म्हणतो, हे मला पाहिजे, स्वीकारार्थ किंवा त्यागार्थ कोणतीही गोष्ट असली, पण मी आहे त्याचा. कोणतीही गोष्ट स्वीकारायसाठी पण आपण पळतो, आणि कधी कधी नको म्हणायला सुद्धा पळतो. हे आपल्या हातात
नाही स्वीकारायचं किंवा नाकारायचं. पण इथे तो जीवात्मा काय झाला, इंद्रियांच्या आहारी गेला आणि इंद्रियांच्या मागे पळतोय. त्यावेळेला त्याला ती गोष्ट बंधनकारक होते. त्यावेळेला हे म्हणतात तसा त्याने विवेकसुद्धा चालवला पाहिजे की आपल्याला ही गोष्ट करणी आहे का नको आहे. आणि वास्तविक करायचं किंवा नाही करायचं हे तर जे प्रकृतीचे केले नियमानुसार होत असे नाही, ते नाही, हे प्रकृतीच्या नियमाने होत असतं. पण हा त्याच्यामध्ये मी करतो. जसं वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली आणता मग गोठे माझे माझे म्हणून वाया गेला. तो स्वतः एरवी येणे आणि जाणे आणि करणे आणि भोगे येणे प्रकृतीचे त्याने मानले म्हणून तो करता झाला. करेक्ट. बघा ते प्रकृतीचं कर्म आहे हे ज्ञानाला कळतं. हे एक प्रकृतीचं कर्म आहे त्यामुळं तो स्वीकारार्थ पण नाही आणि त्यागार्थ पण नाही. पण अज्ञानी जीव आहे ना तो स्वीकार न करण्यासाठी सुद्धा आणि त्याग करण्यासाठी मिळालं पळापळी करा आणि नको 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 तेवढ्या तीव्रतेने करतो. एखादी वस्तू हातात घेतो. त्यांनी उदाहरण कालच सांगितलं की साप आहे आणि त्याला वाटतं नवरत्नाचा हार, इतक्या स्पीडने जातो घ्यायला. नंतर नंतर नाही. तसं ज्ञानाचं नाही. ज्ञानी माणसाचं बघा पडलेलं असू द्या, काही गोष्ट पडलेली असू त्याला त्याच्याशी काही घेणं नाही. पडली ना राहू दे पडू दे, आपला त्याचा संबंध नाही, आपली आहे ती घ्यायची. मग आता समजा ज्ञानी माणूस चालू आहे आणि तिथं समजा दोन उदाहरण आता यांचं नको सांगायला. समजा एखादा दागिना पडलेला आहे, ज्ञानी माणूस घेणार नाही, ती आपली वस्तू नाही, आपला तिच्याशी काही संबंध नाही. पण तेच अज्ञानी चला चला घेऊ, अरे आपल्याला भेटती का दुसरं 2000ची नोट पडलेली दिसू द्या, दोघांनी पाहिली तर तो लगेच पळायला पकडायला जाईल, मला भेटती का त्याला, मी पाहिली मी लगेच घेईल. ज्ञानी त्याच्या पाठी माग लागणार नाही कारण त्याला माहिती हे जर माझ्या प्रारब्धात असेल तर ते मला भेटणारच आहे आणि जरी मला नको असेल माझ्या नसेल तर ते मला भेटणार नाही. आणि त्याही पलीकडे तो समजतो याच्याशी माझा काही काडी मात्र संबंध नाही. जसं या बॉडीशी माझा संबंध नाही तसं त्यात पैशाची माझ्या बॉडीच्या संबंधाने असणारी सगळी जी गोष्टी आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तो सुटला जातो आणि हा गुंतला जातो. तो प्रकृतीचे त्याने मानिले, प्रकृतीचे केले त्याने आपण स्वतः मानिले म्हणून करता झाला. आणि याच इंद्रिया करवी करता ज्या ज्या क्रिया उभारतो करतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते त्यास येथे कर्म असे म्हणतात. बघा त्या इंद्रियांकडून जे केलं जातं त्याला कर्म म्हटलं जातं. आणि मी करतोय असं समजतोय तो करता झाला. करता कोण झाला आता? तोच आत्मा करता झाला. याच्याही शरीरात तोच आत्मा आहे त्याच्याही, पण त्याला त्याची जाणीव नसल्यावर तो करताय. आणि तुकाराम महाराजांनी एवढा मोठा गाथा बनवला आणि रामेश्वर भट्टांनी विचारलं तुम्ही हे कसं काय प्राकृतमध्ये बनवलं? तर ते म्हणले मी बनवलंच नाही. तुम्ही आपण असं जेव्हा झालं बाई कीर्तन केलं तरी आपण केलंच नाही. या भूमिकेवर राहणं सोपं आहे का? कीर्तन केलं म्हणजे तो तेवढ्या दिमागातच फिरणार तिथं, मग आपण केले एवढं नॉर्मल होणार तो. आणि याच क्रियांकरवी करता ज्या ज्या क्रिया उभारतो करतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते त्यास येथे कर्म असे म्हणतात. सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापले जातात, चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो, अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा ऊसाचा रस व्यापला जातो, हे असो अवकाश जसं आकाशाने व्यापलं जातं, हे असो अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो, तसे अर्जुना कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते तेच कर्म होय, यात अन्यथा शंका नाही. बघा अजून किती मग की आपण जर नेहमी ऐकत असलो तर आपल्याला कळेल. कर्मसुद्धा ते म्हणतात नाही आहे, कर्मसुद्धा काय ब्रह्मस्वरूप आहे. पण ही त्याची दृष्टी तशी नसल्यामुळं हेच कर्म जे सुटायला कारण आहे इतराला तेच त्याला गुतायला कारण आहे. तीच लढाई कर्णाने केली आणि तीच लढाई अर्जुनाने केली. अर्जुन सुटला जातो आणि कर्ण गुंतला जातो. भीष्माचार्य असले तरी गुंतले जातात, द्रोणाचार्य असले तरी गुंतले जातात. का बरं? ते स्वतःला स्वतःचे त्या कर्माचे करते म्हणतात. आणि अर्जुनाला काय सांगितलं? तू फक्त करते पण नको घेऊ, तैस करते पण मुद्दल जाय, मन पण मुद्दल जाय. मग अहंभावाधिक आहे तै शरीराचे ब्रह्म होय अनुभव येतो. बघा त्याच्याकडे त्याचं भांडवलच नाही त्याने ठेवलं. जया उद्दिम भांडवल, जया भांडवल उद्दिम का त्याचं कर्म जे आहे त्याने त्याचं ते भांडवल केलेलं आहे, मी करता म्हणून. बघा
ते कर्म म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर असं आपल्याला पटणार नाही, तेवढी बुद्धी जर आपली जर नसेल ना. विष आहे विष. ज्ञानाला विष दिलं त्याचा परिणाम काय होणार आहे? अमृत. आणि अज्ञानाला अमृत दिलं त्याचा परिणाम काय होईल? विष. असं होईल काय? शक्य आहे का असं? परदेशी बाबा, ज्ञानी माणसाला विष दिलं तरी तो त्याच्या शरीरावर काय क्रिया होणार? त्याच्या अमृताच्या होतील. आणि या अज्ञानाला अमृत दिलं त्याच्या प्रक्रिया बघा त्याच्या त्या बुद्धीवर आहे. त्यांनी मगाशी सांगितलं त्याच्या बुद्धीवर ते सगळं अवलंबून आहे. तेच विष दिलं होतं मीराबाईला, तेच विष दिलं होतं प्रल्हादाला, काहीच परिणाम नाही झाला. आणि तेच एखाद्याला अमृत म्हणून दिलं तरी त्याचे परिणाम काय होतील? विषाचे होतील. अजून एक मला बिलाड्यापणचं वाक्य आठवतं. ते काय म्हणतात? तुमचा जर त्या माणसावर विश्वास आहे नानांवर, तर त्यांचा तुमच्यावर जर विश्वास आहे, त्यांनी तुम्हाला विष दिलं तरी तुम्हाला वाटतो नाही नाना अमृतच देणार आहे, तर परिणाम काय होतील? अमृताचे. आणि तुमचा जर यांच्याबद्दल संशय आहे आणि त्यांनी विष दिलं आपलं अमृत दिलं तरी तुमचा परिणाम बघा. कीर्तन प्रवचन सुद्धा बिलाड्यापा म्हणतात त्याच माणसाचं ऐकायला जायचं ज्याच्यावर आपली पूर्ण श्रद्धा आहे, अन्यथा नाही. मग जाऊन आता आपण इतर ठिकाणी जाऊन बसतो कधीतरी समोरच्याचं मन धरायचं म्हणून, त्यावेळेला ते आपण एकदम मेलेल्या मुडद्यासारखंच आहे, कारण आपल्याला त्याच्यातून काही उल्हास भेटत. बघा, आईसा अध्यात्म लाभू तया होय गा धनंजया भांडवल जया उद्दिम मी. बघा याचं भांडवल काय आहे? मी देवासाठी करतोय, मी देवासाठी करतोय, मी देवासाठी करतोय, हे त्याचं भांडवल आहे म्हणून तो सुटला जातो. आणि हा काय म्हणतो? हे माझ्यासाठी करतो, माझ्यासाठी करतो, बस त्याच्यामुळं तो गुंतला जातो. 7वा अध्याय बघा, आईसा अध्यात्माला तेथे अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे ते वेळी कृतकृत्यता जग भरे. तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे आणि कर्माचे काम सरे. त्यावेळेला काय? विरमे मन. कर्माचं काम सरतं आणि कर्माचा करता करणारं मन ते विरमे. कुठं? ऐसा अध्यात्म लाभू तया होय गा धनंजया भांडवल तया उद्दिम मी. त्याचं भांडवल काय आहे? त्याचा व्यापार काय आहे? काय प्रमाण सांगता येईल? भांडवल सुद्धा परमात्मा आणि व्यापार सुद्धा परमात्मा. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी आणि विठ्ठल तोंडी उच्चारा. त्याच्या सगळ्या गोष्टी. टाळ, आपल्याकडं टाळ बघताना आपण काय म्हणतोय? आपण टाळ बघतो तेव्हा त्या टाळकरी हे नाव त्याला झालं जातं. बघा किती सोपा दृष्टांत. आपण ज्यावेळेला त्याच्याकडं टाळ म्हणून बघतो त्यावेळेला तो वाजवताना तो स्वतः म्हणतो मी टाळकरी आहे आणि समोरचे त्याला काय म्हणतात? टाळकरी आहे. आणि ज्यावेळेला तो टाळ घेणारा समजतो विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी आणि विठ्ठल तोंडी उच्चारा, त्यावेळेला तो सुद्धा त्याचं ते कर्मच आहे. टाळ, दिंडी आणि विठ्ठल हे सगळं त्याचं काय झालं? विठ्ठल. त्यावेळेला सहजच तो सुद्धा काय झाला? विठ्ठल झाला. आणि त्याच वेळेला तो जर म्हणला मी टाळकरी आहे आणि मी आता ह्या दिंडीत आहे, मग त्याच्या डोक्यात ती वळवळ करणार दिंडीतला प्रमुख व्यवस्थित वागत नाही, दिंडीत काय सोय नाही, हे टाळ फुटलेलं आहे. किंवा तिसरा हुशार असेल तर म्हणेल हा टाळ नीट वाजवत नाही. काय पाहिलं त्यांनी? तेच पाहिलेले. यांनी जे पाहिलं तेच ते त्यांनी पाहिलेले. पहा एवढा गुण त्याला. ते म्हणतात तसे अर्जुना कर्त्याने क्रियांना जे व्यापले जाते तेच कर्म होय, यात अन्यथा शंका नाही. इथपर्यंत आलतो ना. त्याप्रमाणे चतुर्श्रेष्ठ अर्जुना तुला कर्ता कर्म व कारण या तिघांची लक्षणे सांगितली. म्हणून येथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रयी 3 कर्म प्रवृत्ती जनक कर्म प्रेरक आहे. बघा ह्या 3 ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता आणि त्याचं आता नाव काय झालं? कर्म, कर्ता आणि कारण क्रिया. हे त्याचे जनक भावे. ह्या त्या गोष्टीचं त्याला भोगायला लावणारा हा जनक भावे त्याचा. तसे करता कारण व कार्य ही त्रयी अर्थात हा कर्मसंचय कर्मसाठा आहे. विस्तवात जसा धूर अगदी ठेवल्यासारखा असतो, बीजात जसा वृक्ष सूक्ष्म रूपाने असतो, अथवा मनामध्ये असा नेहमी काम संस्कार असतो, किंवा जसे सुवर्णाच्या खाणीचे सोनेच जीवन जसा आहे तसा करता. बघा, किंवा जसे सोन्याच्या खाणीचे सोनेच जीवन आहे तसा करता क्रिया व करणे कंसात म्हणजे इंद्रिय ही सर्व त्रिपुटी कर्माचे जीवनच जिव्हाळाच आहे म्हणून सांगा. आता मग असे सांगितलं ती त्याचं उगम स्थान आहे आणि आता तो त्याचा काय झाला? जिव्हाळा झालेला आहे. हे पंडुसुता आहे. येत अमुक एक कार्य
व त्या कार्याचा मी करता असा भाव करतेपणा जीवाने एकदा धारण केला म्हणजे ते सर्व क्रिया त्याच्याजवळ येतात. आणि जर आता तेच उलट पाहिलं, हे पंडुसुता अमुक एक कार्य व त्या कार्याचा मी करता असा भाव करतेपणा जीवाने आपल्याकडं नाही घेतला तर तो त्याच्या क्रियेचा मालक होत नाही. आणि हा मालक कधी होतो? त्याच्यात गुंतला जातो जेथ हे अमुक एक कार्य त्या कार्याचा मी करता हा भाव करतेपणाने जीवाने एकदा धारण केला म्हणजे ते सर्व क्रिया त्याच्याजवळ येतात. मग काय बारीक सारीक झालं ते सगळं त्याच्या माथ्यावर लागलं जातं. परंतु तेव्हाही आत्मा या सर्व क्रियांपासून दूर असतो हे विसरू नकोस. बघा ही मधली ज्या वेळेला स्टार्ट होतं श्लोक आणि श्लोकाचा एंड होतो तिथे आपण जागे पाहिजे कमीत कमी. मग त्यावेळेला कळलं जातं हा मधला सगळा व्यापार. आता काय सांगितलं? तो करता होतो, तो अमुक होतो, तो जीव होतो. पण आता त्याच्यात काय सांगितलं? शेवटी त्यांनी सांगितलं त्याच्याकडे जरी सगळं आलं तरी याच कारणास्तव हे बघा त्यामुळे तेथे सर्व क्रिया त्याच्याजवळ येतात. त्यानेच केल्या म्हणणार. तुकाराम महाराजांनीच प्राकृतमध्ये केलं. वेदांत कशात आणला? प्राकृतमध्ये आला. पण तुकाराम महाराज म्हणतात मी नाही केलं, सुटले गेले. परंतु तेव्हा आत्मा या सर्व क्रियांपासून दूर असतो हे विसरू नकोस. याच कारणास्तव हे सुमते कर्मापासून आत्मा वेगळाच आहे हे तुला वारंवार किती सांगावे. आता हे राहू दे, हे तुला वारंवार किती सांगावे? का बरं एवढं वारंवार सांगावं लागतं? का बरं सांगावं लागतं? त्याची आपल्याकडून अंमलबजावणी होत नाही किंवा आपल्या डोक्यात ते घुसत नाही. आता हे राहू दे कारण हे तू जाणतच आहेस. पहा ही माहिती पण आहे. तू का बरं तुला सांगावे लागते? बरं राहू दे कारण हे तू जाणतच आहे. का जाणत नाही? दुर्योधनाला तसं विचारलं होतं. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरी गेल्यानंतर लगेच दुर्योधन त्याच्या आसनावरून उठला. कृष्णाला बसवलं, परातीमध्ये पाय वगैरे धुतले, पूजा केली. इतका प्रेमाने बोलला, इतका प्रेमाने बोलला. तेव्हा भगवान कृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाले. तुला वाटतं रे मी खरंच देव आहे? तुला वाटतं? 100% वाटतं. त्याच्यात काय थोडा सुद्धा संशय नाही. मग माझं एक ऐक, तू हा युद्धाचा घाट बांधू नको. तुझ्यासह सगळे मरतील आणि तुझे आईबाप त्या 5 पांडवांकडं तुकडा मोडायला राहतील तिथे. तू माझं ऐक. तो म्हणला देवा ह्याही वाक्यावर माझा तुमचा भरोसा आहे, पण काय करू? मला कळतंय सगळं पण काय मला वळत नाही. हे वाक्य हे तुला वारंवार किती सांगू? हे राहू दे कारण हे तू जाणतच आहे. हे सगळं आपल्या हातात नाही. केव्हा म्हणतो आपण एखादा मनुष्य बरं मरू द्या बरं, त्याचं काय इंड झाला, दारू पिऊन चालवत होता फुल स्पीडनी, स्पीड ब्रेकरला आपटलं, मेल्या, लईच बेकार होतं, लईच प्यायचा नाद होता, गेलं. अरे रे वाईट. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी ते होणारच होतं. त्याच्या हातात नव्हतं, आपल्या हातात नव्हतं. झालं शेवटी त्याचं निरुत्तर निघतं. का असं का केलं? त्याला वाटत होतं का मी मरावं म्हणून? त्याला वाटत होतं. मग तो का गेला तिथं? त्याला ते तिकडे घेऊनच जातं. जसं विनाशकाली विपरीत बुद्धी तसं त्याला तिकडे घेऊनच जाणार ते. हे तू जाणत आहेस. आता किती लोक जाणत आहेत? सगळं जाणतो माणूस, पण ते त्या माणसाच्या जीवनामध्ये पटत नाही. म्हणून त्याला एवढं सांगावं लागलेलं आहे निशंक होण्यासाठी. मग ज्या वेळेला तुम्ही आता आपण समजा एखाद्या वेळेला तुम्ही कीर्तन करताय, तुम्हाला जर समजा एखाद्याला ज्ञान सांगायचे तर तुम्हाला कीर्तन का करायला यायला पाहिजे? का तर तुम्हाला त्याला दिलेली ती ब्रह्मविद्या, त्या विद्येबद्दल तो निशंक झाला पाहिजे, तरच त्याला ती फलद्रूप होऊ शकते. एरवी नाही. कितीतरी आपण शंकेमध्येच आहे ना, असं का झालं तसं का झालं? का तर निशंक होत नाही. अर्जुनाला निशंक करण्यासाठी एवढा मोठा 18 अध्यायाचा एवढा पसारा केलेला त्यांनी. निशंक करता आला पाहिजे. म्हणून श्रोत्रिय, कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ काहीही झालं आपण आपल्या भावनेवर आरूढ राहिलं पाहिजे. काही झालं तर ब्रह्मावर आपली नितांत श्रद्धा पाहिजे. तिला म्हणतात देह जावं अथवा राव. श्रोत्रिय म्हणजे काय? जे बी कोणाला तुम्ही काही जे सांगितले त्याच्या सगळ्या शंकेचं निरसन करण्या इतकी तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. आणि एवढं सगळं तुमच्याकडं ब्रह्मनिष्ठ भाव आहे, तुम्ही एवढे हुशार आहे, पण तुमच्याकडे जर कृपाळूत्व पण नसेल तर तुम्हाला कोण बी हुंगायला येऊ शकत नाही, तुमच्याकडं कोणीच येऊ शकत नाही. हा तिसरा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचा तुटवडा आहे काही लोकांकडं. त्यांच्याकडे निशंक करण्याची ताकद आहे. काल एका मोठ्या महात्म्याची भेट झाली. त्यांनी आपल्या मालिकेतल्या माणसांनी आपल्या बाबांचे मोठे महाराज आहेत, पण त्यांनी म्हणले का मला जर काही शंका पडली तर मी आळंदीतल्या अमुक महाराजांना विचारतो. पा
आता त्यांच्याकडे श्रोत्रियत्व आहे, त्यांच्याकडे ब्रह्मनिष्ठत्व पण आहे आणि कृपाणू पण आहे, पण ब्रह्मज्ञानाच्या अनुषंगाने नाही आहे. ब्रह्मज्ञानाच्या अनुषंगाने नाही का, ते ब्रह्मज्ञान त्याच्याकडंच नाही. प्रेम करील ना एखादी बाई एखाद्या शेजारच्या मुलावर प्रेम करू शकते, हो आपला मुलगा म्हणून, पण तिला ते स्वतःचं नाही आहे ना, मग त्यामुळं ते प्रेम यथार्थ प्रेम होऊ शकत नाही. करणार ना दुसऱ्याच्या बरोबर प्रेम करू शकतात, तसं ब्रह्मज्ञानाविषयी तेवढी भूमिका नाही. राहू दे म्हणले. आता तू जाणतोस, तुला कारण सांगतो पुढचं. श्लोक क्रमांक 19. गुणांची जी गणना ज्यात केली आहे त्या कपिलाच्या सांख्यशास्त्रात ज्ञान, क्रिया व क्रियांचा कर्ता तत्वाधिक गुणाच्या भेदाने 3 प्रकारचाच सांगितला जातो. बघा, गुणांची गणना ज्यात केली आहे त्या कपिलांच्या सांख्यशास्त्रात. कपिलाच्या कोण? कपिल कोण? कपिलाच्या सांख्यशास्त्रात म्हणजे कोण? कपिल मुनी. बघा, त्यांचं सांख्यशास्त्र आहे, त्याच्यामध्ये ज्ञान, क्रिया व कर्ता या क्रियांचा कर्ता तत्वाधिक गुणाच्या भेदाने 3 प्रकारचाच सांगितला जातो. ती ज्ञानाधिक कही यथाशास्त्र ऐक. बघा, ती ज्ञानाधिक यथाशास्त्र ऐक. आपल्याकडं मिळालेली विद्या का ठसत नाही? शास्त्राबद्दल, आपल्याबद्दल शास्त्राबद्दल आवड नाही निर्माण आपल्याकडं. आपण निशंक कधी होणार? आज आपली जी भूमिका आहे की नाही नाही मला बाबाने हे बरोबर दिलेलं आहे आणि मीच ब्रह्म, हे केव्हा कळणार? जेव्हा शास्त्र श्रवण होणार त्याच वेळेला होणार, एरवी नाही होणार. ही एवढी आपल्यासाठी आटापिटा केलेलं आहे त्यांनी. कशासाठी? मिळालेली ब्रह्मविद्या ठसण्यासाठी. पण त्यात तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून जे 3 आता सांगितले ते 3ही गुणभेदामुळे निरनिराळी 3 प्रकारची झाली आहेत. एकच वस्तू 3 प्रकारची होती. कशामुळे? गुणभेदामुळे निरनिराळी 3 प्रकारची झाली आहेत. म्हणून अर्जुना, केवळ ज्ञान, कर्म व कर्ता याच्यावर विश्वास विसंबू नये हो, कारण यातील राजस व तामस या 2 गुणापासून झालेले प्रकार मनुष्यास बांधणारे, बद्ध करणारे आहेत. व फक्त सत्वगुण संपन्न असा एकच प्रकार सुटका करण्यास सामर्थ्य आहे. पहा, कर्मावर सुद्धा लय भरोसा नाही पाहिजे, कारण कर्माला पण कर्माचा कर्ता कोणत्या गुणातला आहे? सत्वगुणातला आहे, रजगुणातला आहे का तमोगुणातला आहे? जर का कर्माचा कर्ता सत्वगुणातला आहे, अर्जुन का सुटला गेला? सत्वगुण त्याच्यामध्ये वृद्धिंगत झाला म्हणजे होता आणि तोच वाढीस लागलेला आहे. त्याप्रमाणे तो सत्वगुण सुटण्याचा प्रकार आहे आणि ते तमो आणि रजो आहेत ते बांधण्याचे करता तसाच करणार. काही लोक मंदिर बांधले एखाद्याने, त्याचा तो करता झाला, तो राजस करता असेल तर तो म्हणाला आपण केलं, आपलं नाव नाही घेतलं तरी त्याला राग येईल. आणि सात्विक करताय तो म्हणून नावागावाचं काय घेणे महाराज, चांगलं कर्म करण्याचा योग आला हेच भाग. आणि तमोगुण आहे ना, तो भांडणच करील, कोणाला काय करायचं नाही आणि आम्ही केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा वाटेकरी यायला आलेले आहेत. अशा प्रकारचं 3 प्रकारचा तो सात्विक गुणाचा प्रकार असा की ज्या गुणभेदाविषयी सांख्यशास्त्रात विवेचन केलेले आहे तो प्रकार तुला समजेल असा सांगतो. जे सांख्यशास्त्र जणू काय विचाररूपी क्षीर समुद्रच आहे, आत्मबोध रूपी चंद्र विकासने. बाबा किती स्तुती करतात, ते स्तुती करतात त्या ग्रंथांची. स्तुती करणारे वेडपट आहेत. तेवढा जरी भाव असला ना, तेवढ्या भावनेने जरी तो ग्रंथ पाहिला ना तरी कृपा होऊ शकते. जे सांख्यशास्त्र जणू काय विचाररूपी क्षीर समुद्र आहे. विचाराचा काय आहे? समुद्र आहे. पाण्याचा आहे का? दुधाचा समुद्र आहे तो. आत्मबोध रूपी चंद्र विकासने कमलास प्रफुल्लित करणारा जणू चंद्रच आहे. बघा ते शास्त्र कसं आहे, आपला आत्मरूपी बोधरूपी चंद्र प्रकाशित करू शकतो. जर चंद्र उगवला नाही तर चंद्र विकासने कमल विकसित होऊ शकतात का? तसा आपल्याला मिळालेला बोध जर शास्त्राची संगत नाही केली तर तो विकसित होऊ शकत नाही. चंद्रच आहे आणि ज्ञानाने डोळस म्हणजे ज्ञान प्रतिपादन सर्व शास्त्रात श्रेष्ठ राजा आहे. बघा, आणि ज्ञानाने डोळस आहे ते सांख्यशास्त्र. ज्ञानात डोळसपणा आपल्याला आणते म्हणजे ज्ञान प्रतिपादन सर्व शास्त्रात श्रेष्ठ राजाच आहे. आता इथं सांगितलेले ज्ञान आहे ना ते आत्मज्ञानाच्या संबंधीने. आणि मगाचं जे सांगितलेलं होतं ना, तुम्ही ज्याच्या पाठीमागे लागले, नेमच आंबा धरला आंबा, जगत धरलं, जगताचं ज्ञान तुमच्याकडे, जगताचं ज्ञान भरपूर आहे, पण ते ज्ञान आणि हे ज्ञान याच्यामध्ये
जमीन आसमान फरक आहे. ज्ञानच आहे, जसं त्यांनी सांगितलं तमोगुण हा गुणच आहे, पण खरा गुण आहे का तो? जसा सत्वगुण आहे तसा, पण त्याला नाविला जास्त काय म्हणावं लागलं, त्याला गुण म्हणावं लागलं. किंवा प्रकृती व पुरुष हीच दोन्ही जणू काय दिवस रात्र असून याप्रमाणे ती अहर्निशी एकमेकात मिसळलेली आहेत की त्यांना वेगळेपणाने पृथक करून दाखवणारे सांख्यशास्त्र ते या त्रिभुवनात सूर्यच आहे एवढे एक झालेले प्रकृती आणि पुरुष म्हणजे कर्म, शरीर आणि आत्मा, तर त्याला बाजूला करणारं ते ज्ञान आहे. जे सांख्यशास्त्र अपार अशा मोहाच्या राशीचे संसाराचे 24 तत्वाच्या मापाने मोजमाप घेऊन निवाडा करून परतत्व प्राप्तीस सुखी होऊन राहावयास लावते. पहा, बघूया आपण या 2-3 ओळी 520च्या आजूबाजूच्या. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन हे तिन्ही ठाई भिन्न गुणी आहाती म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नये धनंजय जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढी ते सात्विक ठाऊके होय जे गुणभेद सांगो पाय जो सांख्यशास्त्री आहे उवायला जे विचार शिर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्राचा जे. बघा 19 घ्यायची, 20 घ्यायची. ही की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी दिवस रात्री सारखी एवढी मिसळली ती निवडित त्रिभुवनी मार्तंडू जे एवढा सूर्य आहे याच्यामध्ये मिक्स झालेले आहे त्याच्या बाजूला काढणार जेथ अपार मोह राशी तत्वाच्या मापी 24 उगाना घेऊन परेशी सुरवाडीये अर्जुना सुरवाडीये 22 क्रमांकाची ओळ साहेब तुम्हाला वाचायला लागणार आहे. जे सांख्यशास्त्र अपार अशा मोहाच्या राशीचे संसाराची 24 तत्वाच्या मापाने मोजमाप घेऊन निवाडा करून परत तत्व प्राप्तीवर सुखी होऊन राहावयास लावते. 22 नंबर. ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून त्याचा निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. ही सांख्यशास्त्र 24 जी तत्व आहेत ती कशी आहेत, ती मोहाच्या राशी आहेत, ते संसाराला कारण आहे. आणि त्याच्या पुढचं जे तत्व आहे आत्मतत्व 25वावं जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं तसं त्यांनी त्या 25व्या तत्वाचा आपल्याला आनंद देणार आहे. ते म्हणतात बघा परतत्व प्राप्तीसह सुखी होऊन राहावयास लावते. ते 25वावं तत्व आहे 1 3 5 7 5 आणि 3 दशकाचा मेळ आणि एक तत्विकळा 7 5 3 आणि 1 3 5 25 तत्वांचा जो मूळ हरी तो 24 तत्व जो आहे त्या संसाराला गुंतवणारे आणि 25 आत्मतत्वाचा तुम्हाला फायदा करून देणारं ज्ञान करून देणारं वाक्य आहे. ते म्हणतात बघा जे सांख्यशास्त्र अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे 24 तत्वाच्या मापाने मोजमाप करून निवाडा करून परतत्व प्राप्तीस सुखी करायस लावते. 22 पर्यंत घ्यायचा. असो अर्जुना असे जे थांबा सांख्यशास्त्र ते ज्या गुणभेदाने वर्णन करते त्या 3 गुणभेदाचे चरित्र प्रकार वर्णन असे आहे. 22 पर्यंत घ्या. ज्या 3 गुणांनी आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्रिविधपणाने शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ चिन्हित करून आपल्या स्वाधीन केले आहे. बघा ज्या 3 गुणांनी आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्रिविधपणाने शिक्के देऊन त्या गुणांनी त्या कर्मांना 3 प्रकारचं केलेले आपल्या सामर्थ्याने ते सर्व दृश्य पदार्थ चिन्हित करून आपल्या स्वाधीन केले आहेत. याप्रमाणे सत्व रज तम या 3 गुणांचा एवढा सामर्थ्य महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून तर ते थेट कीटकापर्यंत सर्व पदार्थात 3 भेद केलेले आहेत. बघा कशामुळे झालेले कर्म करता आणि त्या गुणांमुळं कर्मच आहे पण त्या 3 गुणांमुळं वेगवेगळे भेद केलेले ब्रह्मदेवाला चांगले केलेले आणि बाकीच्या कीटकांना कर्म त्या 3 गुणांमुळं जडदशेला आणलेले. याप्रमाणे 25 क्रमांकाची ओळ पाहूया आपण. एवम सत्वरजतमा तिहींची एवढी असे महिमा जे त्रैविध्य आदी ब्रह्मा अंतिकृमी. बघा जेवढ्या मोठ्या माणसाला ते म्हणतात ज्याप्रमाणे सत्वरजतम या 3 गुणाचा एवढा सामर्थ्य महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून तर थेट कीटकापर्यंत सर्व पदार्थात 3 भेद केले आहे. परंतु विश्वातील सर्व पदार्थ
परंतु विश्वातील सर्व पदार्थ समुदाय जे ज्ञान भेदले गेल्यामुळे या 3 गुणाच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो. पहा, याच्यातलं मी एक विचारणार आहे बारकावीने, परत तुम्ही सांगायचं. आपण 25-26 क्रमांकाच्या वेळ परी विश्वाची अवघी मांदी जेने भेदलेने गुणभेदी पडेली ते तव आधी ज्ञान सांगो. परंतु या विश्वातील सर्व पदार्थ समुदाय जे ज्ञान भेदले गेल्यामुळे या 3 गुणाच्या सापट्यात सापडलेले ते ज्ञान तुला सांगतो. एकच गोष्ट आहे, निखळ एक तत्वी कळा दावी हरी, पण ते त्या गुणभेदामुळं वेगवेगळे दाखवायला लागले. ब्रह्म आधी ब्रह्मा, बघा त्याच्या अपोजिट, आधी ब्रह्मा अंतिमशक सर्वांच्या हृदयी मीच एक आयशे सौभाग्य पाहे जो, हे भजन चोख मद प्राप्तीचे. बघा हे ब्रह्म ते चिलीट, ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सगळं एक आहे असं जो पाहतो हे खरं भजन माझ्या प्राप्तीचं आहे. पण तेच ज्यावेळेला गुणांमध्ये घेतं, म्हणून हे केव्हा पाहिल तो आधी ब्रह्म अंतिमशक, आधी ब्रह्म अंतिमशक हे केव्हा पाहिल तो, जेव्हा तो गुणातीत होईल तेव्हा. आणि तेच ऐक्य असणार, पण तो गुणाच्या आहारी जातो. परंतु विश्वातील सर्व पदार्थ समुदाय जे ज्ञान भेदले गेल्यामुळे 3 गुणाच्या सपाट्यात सापडले. गुणांमुळे त्यांना 3 प्रकार झालं, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत वेगवेगळे गुणमळा. आणि गुणामुळे आणि गुणातीत जर झाला तर तेच त्याला सगळं काय दिसेल, एक दिसेल, सम दिसेल. मग वाढ धाकुटेनं म्हणजे सजीव निर्जीवने निजे माझे समस्त स्वरूप जाणून, माझे समस्त, बरोबर आहे. हो बघा, ही दंडवत स्वामीचं त्या दिवशी सांगत होतं बरं का. ते दंडवत स्वामी जिवंत आहे का मेलेलं आहे, बारका आहे का मोठा आहे, हे कळायला पाहिजे मला सांगायचं होतं. पण त्याच्यातून थोडा त्याला वेगळा टर्न भेटला गेला. आणि आपण गायक मंडळी, आपण गात असतो भजनामध्ये, त्यावेळेला आपणही तेच म्हणू, ही ओळ आपणही म्हणू, पण भेद पाहूनच म्हणणार. सजीव निर्जीव हा भेद तो पाहत नाही, हा वाढ आहे, हा का धाकुटा आहे, हा मोठा आहे का, हे पाहत नाही. ही ओळ आपणही म्हणत असतो आणि ज्ञानी महात्मा म्हणत असतो. त्याच्यामध्ये जमीन आसमान फरक असतो. आपण ते म्हणताना जर व्यवस्थित म्हटलो तर आपण फुगू शकतो, आणि व्यवस्थित नाही आलं तर रुसू शकतो. पण त्यांना त्या म्हणण्याशी काही नाही, वस्तुस्थितीशी संबंध जोडायचा आहे, म्हणून त्यांची ती वाक्य आहेत. आपले अभंग म्हणणं वस्तुस्थितीला धरून असेल तर आपलं भजन सक्सेस आहे, तर आपलं, आणि आपल्याला फक्त दिखावा करायचा आहे तर आपलं ते सगळं करणं शून्य मोलाचं आहे. ते सांगतात तेच कर्म आहे जे सुटायला कारण आहे, तेच परत गुतायला कारण पडेल. बघ तैसा चित्ती अंती ठाव, जीवे सकळ शास्त्राचा सराव, ऐसे कोडी एक जन्म जाओ तरी माते न पवती. किती जरी सगळं मुखद्वत असलं का, त्याचा दृष्टिकोन काय. जसं आपण पूर्वी पत्र लिहायचो शाळेमध्ये, कशाला शिकवलं पत्र लिहायला, हे ग्रंथ कळण्यासाठी, आपल्या क्रिया काय आहेत हे कळण्यासाठी. पत्रास कारण की, आपल्या परमार्थास कारण की, संसारास कारण की, हे शेवटपर्यंत डोक्यातून गेलं पाहिजे, आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. कशासाठी हे चाललेलं आपलं, मग ते कारणपासून आपण कधीच बाजूला जाणार नाही. विश्वातील सर्व समुदाय, बघा 26 नंबरचं सांगितलं होतं, 26 नंबरची पण ओळ घ्यायची. कारण दृष्टी हा एखादा निर्मळ शुद्ध केली, बघा कारण दृष्टी का एकदा निर्मळ शुद्ध केली म्हणजे त्यास पाहिजे ते शुद्ध दिसते. काय आपल्यात बदल झाला पाहिजे, आपल्या दृष्टीत बदल झाला पाहिजे. आता माझं दृष्टी देई पांडुरंग माय बापा, निवारून आलो पापा. एक वाक्य काय तरी, निवारोनिया पाप, हा शरण मी आलो तुझं, निवारोनिया पापा. आपण शरण गेलो नाही. बरं हे म्हणणे कोणाचं आहे, हे संतांचं म्हणणं आहे बरं का. आता माझं दृष्टी देई म्हणजे एवढी पहिली अक्कल यायला पाहिजे, काय मला आता अशी दृष्टी पाहिजे, आता माझं अशी दृष्टी देई. काय सुरुवात होती, आता माझं दृष्टी देई पांडुरंग माय बापा. आणि ती दृष्टीचा देणारा तो ना, तो दातृत्ववान आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीच देऊ शकत नाही ती दृष्टी आपल्याला. नको दावू मला,
त्याहून आंधळ बारा. मला अशी दृष्टी दे का जगताचं ज्ञान होईल, अशी दृष्टी दे. जगताचं मूळ काय त्याची दृष्टी दे ज्ञान होण्याचं. जगत काय याच्यावर तुम्ही जरी किती पेपर लिहिला, जगताबद्दल माहिती द्या आणि जगताच्या अधिष्ठानाबद्दल माहिती द्या. जगताच्या अधिष्ठानाबद्दल माहिती आहे ना, 1-2 पानामध्ये होऊन जाईल. आणि जगताची माहिती एवढले मग फार 5-25 ग्रंथ केले तरी होणार नाही. आणि त्या दोघांना जर परीक्षेला PhDला नेलं ते एवढ्या पानामध्ये आणा, असा विद्वान भेटला पाहिजे. त्यांना जेव्हा सांगतात ना एवढ्या पानात तुम्ही आणा, तेव्हा त्यांनी तेवढ्या एका पानातच नेऊन दिलं पाहिजे. ते म्हणते तू पहिल्याच नाही, याचं रहस्य जाणा तुम्ही. आणि याने 25 ग्रंथ असे बनवले तरी त्याला 0 किंमत दिली जाईल. का? तू ज्याचं वर्णन केलेलं आहे ते सगळं काय नासकाचं वर्णन केलं, शाश्वताचं नाही केलं. त्याच्या अधिष्ठानाचं म्हणजे नासकाचं कसं केलं? 25 ग्रंथ केले तरी. हां, सापाचं वर्णन केलं ना त्यांनी, पण त्या रशीवर नसलेल्या सापाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात त्याच्याबरोबर पानपलटी झालं. ती ओळ आली का एकदम? हा, जमू शकतंय. बरोबर. आई आणि वडिलांना प्रदक्षिणा मारली, झालं लगेच त्याचं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. आणि खरा पृथ्वी प्रदक्षिणा जरी करीत बसला तरी तो ॲबसेंट असणार. तेवढं करून सुद्धा गामागोम होऊन सुद्धा. पानपलटी झालं का? किती नंबर लागतो साहेब आपण? म्हणजे तो हा किड्यामध्ये मोडला गेलेला आहे. तमोगुणामुळं त्याला काय नाव झालेले? किडे मकुडे वाघ वगैरे झालेलं. आणि सत्वगुणामुळे ब्रह्मदेवाला एक योग्यता मिळाली. पण या दोघांचं अधिष्ठान काय? उदाहरण आहे, महिषासूर बनवला, त्रिशूळ बनवला आणि महिषासूर मर्दानी बनवली, वाघ बी बनवलेला आहे. या तिन्ही बनवलेलं, पण हे सोन्याचे. पण ज्यावेळेला अधिष्ठानावरून दृष्टी घसरली आणि गुणभेदाने तुम्ही सिंहाकडं पाहिलं, त्रिशूळाकडं पाहिलं, राक्षसाकडं पाहिलं तर गुण तुमच्याकडे वेगळा आला. पण सोनार काय पाहत असतो? त्याच्यातलं मूळ सोनं पाहायचं असतो. तर सोनं पाहिल्यानंतर मग आहे का भेद याच्यामध्ये? पण ज्यावेळेला तुम्ही आकार पाहणार आणि त्यांचं कार्य पाहणार, तमोगुण वाघाचं हिंस्र खाणं, आणि ब्रह्मदेवाचं चांगलं काम आहे कीटकाचं चावणं, हे तुम्ही त्याच्या क्रिया आणि गुण पाहिल्यामुळं तुमच्यामध्ये भेद निर्माण झाला आपल्यामुळं. आणि तेच मी मगाशी सांगितलं ना की तुम्ही नासक्या गोष्टीचं कितीही वर्णन केलं पण ते वास्तव नाहीच आहे. वास्तव काय? ब्रह्मदेव आणि कीटक हे सारखे आहेत का वेगळे आहेत? हां, कशाने? तत्वाने सारखे आहेत. पण तुम्ही क्रिया आणि त्याचा आकार पाहता बघा. त्याला आता ही ओळ, तैसे नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. तुम्ही जर आत्मवस्तू पाहिली तर सगळं एक आहे, पण जेव्हा तुम्ही गुणांनी त्यांची कर्म पाहाल त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद दिसेल. मग तुम्हाला आता आपण वाल्या कोळ्याला आपण वाईट म्हणू शकतो अगोदरच्या गोष्टीमध्ये, पण संतांनी का नाही पाहिलं त्याला वाईट? त्यांच्यामध्ये काय पाहिलं? ते सत्वगुण पाहिला. जसं सोनाराच्या दृष्टीने राक्षस असू द्या, देवी असू द्या, नाही तर मग तो त्रिशूळ असू द्या, हे सगळं मिळून सोनं आहे. पण तुम्ही गुणाच्या योगाने काय पाहिलं? हा त्रिशूळ आहे, ही देवी आणि हा राक्षस आहे. नाही समजलं? नाही समजलं साहेब? काय तुम्हाला समजत असेल तर सांगा. काय याला नाना काय सांगू शकता? हम्म 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 समान आहे. हां, इथे ब्रह्मदेवापासून तर थेट कीटकापर्यंत सर्व पदार्थामध्ये 3 भेद केलेले आहे. हा, आणि हा हा तसंच मला म्हणायचं होतं. आता एकच आहे पण त्याचे 3 प्रकार झाले. आता ब्रह्मदेव, आता तुम्ही म्हणले एकाच ब्रह्मदेवामध्ये 3 भाग झाले, एक सत्वगुणी, एक रजगुणी, तमोगुणी. पण आता हा तुमचा काय म्हणता तुम्ही जे सांगितलेला तो स्वगत भेद सांगितलेला आहे. हा स्वगत भेद आहे आणि मी सांगितलेला सजातीय भेद झाला. हां हां, तर मी सजातीय भेद सांगितला की हे वेगळे वेगळे. आता जर तुमच्या शरीरामध्ये ब्रह्मदेवामध्ये पाहिलं तर एकच झाड, आंब्याचं झाड, पण ह्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या, फळं, फुलं, हां, तर ते तुम्ही तिथं समजलेले. तसं त्यांचं काय म्हणणं आहे बघा बरं. याप्रमाणे
रज आणि तम या त्या गुणांचा एवढा सामर्थ्यवान महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून तर थेट कीटकापर्यंत सर्व पदार्थात, फक्त ब्रह्मदेवात नाही जेवढे पदार्थ आहेत तेवढ्या सर्व पदार्थांमध्ये 3 प्रकारचे भेद केलेले आहेत. एक तमोगुणी केलेला आहे, एक रजोगुणी केलेला आहे आणि एक सत्वगुणी. राजा सुद्धा देव आहे आणि ज्याला मारायचे तो राक्षस जो आहे तो बी तोच आहे. आणि ज्या ब्राह्मणांनी ऑर्डर दिली गुरुनी तो सुद्धा भगवान कृष्ण आहे. आणि अर्जुन कृष्ण आहे. आता दृष्टांत. आणि ज्या वेळेला कर्णाला बाण लागतो तेव्हा डोळाला रुतला जातो, तो देवाला रुतला जातो. त्यावेळेला हे 3 भेद झाले. पण देवाच्या दृष्टीने एक आहे, पण जगाच्या दृष्टीने काय, कर्णाला मारलं अर्जुनाने, छल कपट केलं आणि देवाने सुद्धा याच्यामध्ये नीतिभ्रष्टता केली आणि त्याची बाजू घेऊन निर्णय घेतला. मग देवाला सुद्धा लोकांनी दोषीच ठरवलं की नाही त्याच्यामध्ये, या 3 गुणांच्या योगाने. आता तुमचा सजातीय, विजातीय आणि स्वगत जातीय भेद. पण इथं विजातीयच भेद सांगायचा आहे त्यांना कीटकापर्यंत. आणि आता स्वगत भेद म्हटले ना तुम्ही, तर आत्मा धरा, आत्मा आणि मूळ आत्म्यापासून ब्रह्मदेव, याला ब्रह्मदेव म्हटलं बरं का आत्म्याला, याला राजा म्हटलं बरं का, याला कीटक म्हटलं बरं का. पण या तिघांचं मूळ काय, आत्मा. पण सत्वगुणामुळे ब्रह्मदेवाला उंच दर्जा मिळाला, राजाला मिडल भेटलं आणि हिंस्र प्राण्यांना एकदम खालचा दर्जा भेटला. हे गुणांमुळं एकच व्यक्ती, एकच तत्व 3 प्रकारचं झालं. एकच सोनं, खंडोबा झाला, कुत्रा झाला आणि खंडोबाचा घोडा बी झालेला आहे. एकच तत्व. हां, मग हे सांगितलं ना आपण, गुणातीत जो झाला त्याच्या दृष्टीने हा भेद नाही. पण जो प्रकृतीत अटकलेला आहे तो गुणच पाहणार, त्याच्या आतमध्येच आहे ना. मागच्या याच्यात काय सांगितलं, ज्याला कावीळ झालेली त्याला जग पिवळंच दिसणार आहे. आता अजून तुम्हाला एक सांगू, दुर्योधनाला सांगितलं या सभेतून एखादा चांगला शोधून आण. तो म्हणतो चांगला नाही, तो 3 गुणांनी व्यापला असल्यामुळं भेद पाहतो. आणि तेच धर्मराजाला सांगितलं एखादा चांगला. ते म्हणले कोणालाही हात लावा. आता हा दृष्टी म्हणून तर आपण अजून या पॉईंट लावलं होतं, आता माझं आयुष्य दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. बघा, आणि मी सगळी पाप म्हणजे काय, पाप या शब्दाचं एकदम सोपा अर्थ सांगा कोणी. पाप या शब्दाचा सगळ्यात सोपा अर्थ, आलो निवारोनी पापा. आणि मी एवढं म्हणलं त्याच्या टाळक्यात तेवढा बोध तरी झाला पाहिजे का मला आता ही दृष्टी मिळावी. पाप या शब्दाचं दुसरं नाव आहे अज्ञान. मी अज्ञान बाजूला सारून आलेले आहे, मला ज्ञानाची थोडासा सुगावा लागलेला आहे. आणि हे प्रवचन जे ना ते ज्ञान पैगा बर्व, त्या माणसाला त्या ज्ञानाबद्दल थोडा सुगावा लागावा, थोडासा क्ल्यू भेटावा म्हणून हे प्रवचन आहे. तेवढ्यात त्याचं काम नाही होणार. ते ज्ञान ऐकलं त्याला त्याच्या पाठीमागं पळावं लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगितलं तुम्हाला आपल्याला भेददृष्टी कशामुळे मिळाली, गुणामुळं. आणि गुणात कधी जातो, ज्या वेळेला स्वरूपावर दृष्टी चळली जाते, घसरली जाते, त्यावेळेला 3 दिसले जातं एकाचं. ओरिजिनल दृष्टी आपली, पण आपल्याला एकाचे 2 दिसायला लागले किंवा व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे बदल कशात झालाय, आपल्या दृष्टीत झालाय. तसा आपल्या भूमिकेत बदल झाला आपल्याला ते. मग ब्रह्मदेव का म्हणायला लागलं, तुम्ही ब्रह्मदेवाच्या जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हे दृष्टिकोन काय. तिथे ब्रह्मदेवात भेद आहे, कीटक दाखवणार, कीटकाच्या सुद्धा तुम्ही पाया पडणार ते म्हणतात. मग वाढ धाकुटेनं मनीजे, सजीव निर्जीव नेनेजे. मग म्हणजे कधी, जेव्हा तुमच्यामध्ये चालू आहे का ज्ञानात बदल झाला पाहिजे. तेच ही अख्ख्या ग्रंथाचा आशय एवढा आहे, तुमच्या समजवर सगळं आहे. तुमची समज काय, बस तुमची समज जर आत्मा आहे, तुम्हाला काय टच करत नाही. आणि तुम्ही जर देवबुद्धीवर जर आले, सगळं डोक्यावर तुमच्या येऊन बसणार. देह मी आहे सरे का सुटला, आणि मी म्हणता देह, मग कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटते. बघा ना, पुढे निर्मळ शुद्ध पण वाक्य आलं होतं बघा ना, परत मागे जातो त्याप्रमाणे. चला अजून एक माग वाक्य जातो. अर्जुना, जे सांख्यशास्त्र जे गुणभेदाचे वर्णन करते, या 3 गुणभेदाचे चरित्र प्रकार वर्णन असे आहे. काय असे, त्या गुणभेदाचे चरित्र वर्णन. त्या सत्वगुणामुळे त्याला ब्रह्मदेव, रजोगुणामुळे वेगळा आणि तमोगुणामुळे
वेगळा झालेला आहे तो. ज्या 3 गुणाच्या आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्रिविधपणाचे शिक्के देऊन त्या 3 गुणांनी आपल्या गुणानुसार त्या माणसाची वेगळी ओळख करून पाठवलेली. वेगळे ब्रह्म नाही ओळख करून पाठवली, वेगळ्या वेगळ्या गुणांमुळं. आणि गुणांमुळं संबोधला जाणार. चोर हा चोर आहे, आणि साधूकडे गेलं तर ते म्हणतील का हा चोर आहे. साधूकडे चोर पकडून न्या बरं तुम्ही. आपल्याला साधूची बुद्धी कळायला ना अशी काही जन्म जावा लागेल. मग साधूला म्हणले चोर आहे. एक राजा, एक चोर पळून आला होता जेलमधून, आणि पळता पळता एका मंदिराच्या मागे जाऊन मंदिराच्या तिथे गेला, आणि मंदिराचा गेट बंद करणार तेवढ्यात तो घुसला. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचला. आणि मग तो जाऊन मंदिराच्या मागे देवाच्या मागे लपला, आणि कुलूप लावतोय. तेवढ्यात तो आत घुसला, आणि मग परत कुलूप लावतोय. माझ्या मागे पोलीस लागले. तेवढ्यात पोलीस आले. हो, आत्ता चोरी इकडं आलेला आहे, तुम्ही पाहिलंय का? आता पाहिलं नव्हतं का त्याने? पण तो गुणातीत आहे. आता जो पकडायला आलाय ना तो रजोगुणी आहे. ज्याला अटक करायची आतमध्ये तो तमोगुणी आहे. आणि जो सांगतोय मी नाही पाहिला तो सत्वगुणी आहे. त्यांनी पोलीस आणि चोर नाही पाहिला, त्याची दृष्टी वेगळी. ठीक आहे, तो मला म्हणला वाचवा. त्यांनी वाचवलं, गेला निघून. म्हटले नाही नाही इकडं कोण ना आले, हे काय मी आता मंदिर बंदच करून चाललोय. आणि मग ते गेले, मंदिर पण नाही बंद केलं. म्हटलं राहा तू, असा नंतर वेळ भेटल्यानंतर तू जा. तुम्ही आपण काय म्हणणार त्याला? हे साधूचं वागणं चूक आहे का बरोबर आहे? आपण नाही म्हणणार त्याला. आपण त्याला पाठीशी घालतो. त्याला पाठीशी घालतो. आपण का म्हणणार? आपण जगत चरित्र चित्र पाहिलेले आहे. पिक्चर पाहतो ना आपण. पिक्चर पाहणारे लोक निळू बोलेल्या शिव्या देतात, प्रेम चोप्राला शिव्या देतात. का? ते वस्तुस्थिती बघतात, ते दिसतं ते बघतात, वस्तुस्थिती बघत नाही. आणि बरं त्याची धारणा बघा ना किती त्या साधूची. याच्यावर विश्वास ठेवला, जा म्हणला, आणि गेला निघून. हे चोर, त्याची बुद्धी तशीच ना. साधूच्या बुद्धीचा चोराला विचार कळू शकत नाही, दुष्टाला. आणि दुष्टाच्या बुद्धीचं काय डोक्यात चालले दुष्टाच्या, हे साधूला कळू शकत नाही. एवढी तफावत आहे. कारण तो प्रदेश नाही, ते त्याचं अंग नाही, तो त्याचा विषय नाही. झालं, हे निघून गेल्यानंतर त्या चोरांनी काय केलं? सगळे देवाचे दागिने काढले, डब्यात भरले, छू. बाहेर पोलीस गस्तच घालीत होते. पकडला आणि त्या पुजाऱ्याला उठवलं. तुम्ही म्हटले होते ना चोर नाही, हा बघा हा मंदिरातच होता आणि सगळं डबुलं घेऊन पळून चाललेलं आहे. त्यावेळेला तो परत म्हणतो मज सोडवी दातारा. महाराज त्याचं नाव दयाद्र बुद्धी. साधूकडे ती अपार आहे. आत्ता खून करून आलेल्या माणसाला सुद्धा साधू ज्ञान देऊ शकतो की नाही देऊ शकत? जो तापाने तापला, माझ्याकडून चूक झाली, महाराज मला सोडवा. देणार. काय पाहून देणार? हा पापी पण सुटण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दिलं पाहिजे असं पाहणार काय? तो अधिष्ठान पाहणार. तुमच्याकडून साधू दयाद्र बुद्धीने माझ्याकडे पाहतो. साधू दयाद्र बुद्धीने नाही पाहत, अधिष्ठान बुद्धीने पाहतो. त्या म्हणलं मला सोडवाना. तर तो परत साधू म्हणतो, अहो पोलीसवाले काका तसं नाहीये. तुम्ही मगाशी म्हणले ना चोरीत आलेलं आहे, म्हणून मी याला म्हटलं हे सांभाळून तुझ्याकडे ठेव, म्हणून याच्याकडं सांभाळायला दिलेलं आहे. आता ही दयेची सीमा. आता तुम्हाला दयेची सीमा कळेल. अर्जुनाला देव जेव्हा कोपून बी मारतो ना एखाद्याला, कोपून, ती सुद्धा त्याची दया आहे. तो त्याचा द्वेष नाहीये. पण चित्रात दिसणार काय? द्वेष. का देव मारतो एखादा अति दुरात्मा? तेव्हा देवाचं काळीच कापलं जातं. याला काय शिक्षा करू शकतो मी? आईला वाटतं याला मी काय मारू शकते आता, कारण तिला ती शिक्षा देताना सुद्धा ती रडत असते, त्याला मारत असते. काल त्याने मारेल गरम, काल त्याने मारेल फटके देईल, पण त्यावेळेला तिचं अंतःकरण रडत असतं. तसं देवाचं देऊन तो आता याची लय हद्द झाली, आता याला थांबवला पाहिजे कुठे, म्हणून एंड करायचा आहे त्याचा. कारण त्याला वेदना देणार तेव्हा ती वेदना कोणाला होणार आहे? असं शिशुपाल असं कनेक्शन एवढं जोडलेलं आहे हो, एवढं कनेक्शन जोडलेलं आहे. पण आपल्या त्याचं काही घेणं देणं नाही.
आपलं कनेक्शनशी आपलं संबंधच नाही. आपलं कनेक्शन कसं जोडलेलं नाही माहिती सांगू का? एखाद्याचा आवाज ब्रेक होतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो तू कशात आहे, रेंजमध्ये ये. तसं याच्या रेंजमध्ये आला तर सगळं आम्ही न देखो अवगुणा. अवगुणा म्हणजे गुण पाहणार नाही. पापी पवित्र शाना हे पटल अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावी गुरु सेवा. म्हणून साधूला जर मारायला कोणी, साधू का बरं जात होते? नारद मुनी राक्षसांच्या घरी का जात होते? ते नाही राक्षसांना घाबरले का? त्यांना काय त्याची भीती नाही, कारण ते राक्षसाला राक्षस समजत नव्हते. ते गुणत्रय झालेले आहेत आणि आपण गुणत्रय आहेत. म्हणून राक्षस हे कशामुळं म्हणलं गेलं? गुणामुळं. साधू कशामुळं म्हटलं गेलं? गुणामुळं. आणि देव कशामुळं म्हटलं गेलं? गुणामुळं. पण देव पण गुणात आहे, राक्षस पण गुणात आहे. पण साधू मध्ये दोन साधू आहेत, दोन. एक गुणातीत आहे आणि एक गुणाच्या आहारी गेलेला आहे. एक प्रवृत्तीचा दास आहे साधू आणि एक निवृत्तीचा आहे. तो निवृत्तीचा आहे तर आपला याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही काय पूजा करता महाराज? तो म्हणला कसली पूजा करतो मी? तुम्ही काय कीर्तन करता? मी कसलं काय करतो? आणि तोच प्रकृतीमधला आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये जीव ओतलेला आहे. पाठी 4ला उठावं लागतं महाराज, त्यावेळेला 9 वाजेपर्यंत पूजा आटोपती, हा असा म्हणेल. आणि एवढंही करून हा म्हणाल आपण कसलं काय करतो, तुम्ही काय घेऊन बसले? ती डॉक्टर बाबांची दृष्टी होती, ती डॉक्टर बाबांची दृष्टी आहे ती. बरोबर. आपण आपल्या पाहुण्यांना रात्री 10 वाजता आलं तर विचारू का जेवले का? जेवले का तुम्ही? आपण म्हणून हा जेवले का प्रश्न विचारून आपणच गुतू. तो जर म्हणला नाही जेवलो, जेवलो का म्हटलं हा प्रश्न आपल्या गुतीचा आहे. पण ते डॉक्टर बाबा तुम्ही कुठं जेवतात? आता मी सांगतो आपल्या मंदिरांना टाळेत, आपल्या आळंदीमधल्या मंदिराला टाळ आहे. विचारावं लागतं आतमध्ये येताना दर्शनाला. आता नसेल पण आपण गेलो त्यावेळेला फोन करून तो टाळा खोलणारा पण म्हणतो याला आत घेऊ का? पण जोग महाराज धर्मशाळेत विचारायची गरज नाही. आओ जाओ आपणा घर, त्याचं नाव धर्मशाळा आहे. शाळेत जेव्हा आम्ही एखाद्या वेळेला दांडी मारली आणि गुरुजीने विचारलं काल का नाही आलं, अमुक अमुक होतो, ते म्हणते काय म्हणतो ही काय धर्मशाळा आहे का? म्हणजे धर्मशाळेत कोणी येऊ शकतो. आम्ही पाठालाही बसत होतो बिगर ओळखीचे आणि जेवून सुद्धा जाते म्हणायची, काहीच ओळख नाही, जेवून जा ना, जेवून जा. ती निरागसता, त्याचं नाव वैराग्य आहे. ते रात्री आपल्याला तर त्यावेळेला ते बाबा लय खुश झाले होते, वैराग्य त्यांच्याकडे आहे. इतकं वैराग्य जबरदस्त. वैराग्याचं जर असेल ना आपल्याकडं ज्ञान लय जडजड वाटणार. वैराग्य म्हणजे काय? पीक जे पेरलंय त्याच्या आजूबाजूला जे आलंय ना ते वैराग्य म्हणजे आजूबाजूचं गबाळे खुरपून फेकून द्यायचे, त्याचं नाव वैराग्य. खुरपून फेकून दिलं शेतकऱ्याने. हे लावलंय आणि हे जगलं पाहिजे आणि हे न लावता आलंय याला काढून टाकलं पाहिजे. प्रपंच न लावता आलेला आहे. चांगले तुम्ही सत्संग कमी पडतो म्हणल्या तसं नाही झालं, उलट वाढलं ते. बहुविस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. बघा या 3 गुणांनी आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्रिविधपणाने शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ त्रिविधपणाने शिक्का दिलाय त्यांनी करून आपल्या स्वाधीन केले. त्याप्रमाणे सत्व रज तम या गुणांचा एवढा सामर्थ्य महिमा आहे. त्यांनी ब्रह्मदेवाला एवढ्या उंच पदावर बसवलेले कोणत्या गुणाने? सत्वगुणाने. तो थेट कीटकापर्यंत सर्व पदार्थांमध्ये 3 भेद केलेले आहे प्रत्येक पदार्थामध्ये. पण साधूकडं 3ही पदार्थ असले तरी ते पाहून नाही बघणार. ते न देखून देखे, न ऐकून ऐके, ऐकून न ऐके. निंदास्तुती कानी जैसा न उन्मनी योगीराज. तुम्हाला बोलू द्या बरं, तुम्हाला असं बोललं पाहिजे धडाधड धडाधड. एखाद्याने येऊन तुम्हाला आता प्रवचन झाल्यानंतर सांगितलं पाहिजे अहो रवींद्र महाराज येलकर तुम्हाला तो माणूस लय शिव्या देत होता, लय शिव्या देत होता, लय शिव्या देत होता. म्हणल्यानंतर तो जेवढा म्हणाल लय शिव्या देत होता तेवढा यांच्यावर काय होणार? परिणाम होणार. आणि तेवढं झाल्यानंतर
दुसऱ्या दिवशी म्हणा काय तुमची काय वर्णन चालू होतं तुमचं, काय वर्णन चालू, तसा हा फुगत जाणार. पण ते म्हणतात ऐको निना ऐके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. उन्मनी म्हणजे मनाच्या पलीकडे गेलेला आहे तोय. ते निंदात्वा निंदा कोणी वंदा आम्हा स्वैताचा धंदा. आपल्याला स्वैताचा धंदा असेल तर काय काय तुम्हा सवे का चाड आम्ही भजू पंढरीराव. परंतु विश्वातील बघा विश्वातील सर्व पदार्थ समुदाय जे ज्ञान भेदले गेल्यामुळे काय झालं बघा. सूर्य हजार बघा चला अजून एक सोप्या दृष्टांतापर्यंत आलो साहेब. एक सूर्यकिरण पण ते म्हणतात हजार किरण हरिपाठातलं वाक्य. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी सहस्र प्रकाश आहेत का, पण प्रकाश एक आहे पण भेदल्यामुळे सहस्र प्रकाश झाला. तसा एकापासूनच अनेक झालेले आहेत. ही दृष्टी भेटली पाहिजे. सपाट्यात सापडलेले आहे ते ज्ञान तुला अगोदर. कारण दृष्टी काय एकदा निर्मळ शुद्ध केली म्हणजे पाहिजे ते शुद्ध दिसते. एकदा दृष्टी निर्मळ झाली गुणातीत जर झाला तर सगळं जग कसं दिसेल. जग ब्रह्मरूप जाना साधू म्हणावे ऐशा. जग ब्रह्मरूप जाना साधू म्हणावे ऐशा. कारण दृष्टी काय एकदा निर्मळ शुद्ध केली म्हणजे त्या पाहिजे ते शुद्ध दिसते. पाहिजे ते म्हणजे त्याच्या पुढं जरी सोनारा पुढं राक्षस आणून ठेवला तर सोनाराचा कधी राक्षस म्हणून भाव होणार नाही. त्याचा भाव सोनत म्हणून राहणार. म्हणजे त्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप दिसते. ब्रह्मदेव म्हणता तुम्ही आपण जेव्हा ब्रह्मदेव म्हणतो तेव्हा तो चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे. चला अडचणीत येत. तुम्ही जेव्हा ब्रह्मदेव म्हणता तेव्हा तो ब्रह्मदेव चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे. फक्त उत्तर तुमच्याकडे आहे. फसले उत्तर तुमच्याकडून असलं बसलो. आता तुम्हाला उत्तर सापडलं. चांगलंही नाही आणि वाईट नाही. कारण तुम्हाला त्याचं यथार्थ स्वरूप कळालं. तुम्ही जर तोच ब्रह्मदेव तोच देव. चला अजून दृष्टी सांगतो. तो ज्यावेळेला फाडायला आला प्रल्हादाच्या बापाला मांडीवर घेऊन तेव्हा ते घाबरलं होतं. आणि प्रल्हाद लय खुश होता. एवढा देव रागवला होता ना आणि शांतच होईना. मारला तरी डरकाळ्या फोडत होता. गुर्र गुर्र गुर. सगळे देव आले. शांत व्हा देवा शांत व्हा. जो शांत व्हा म्हणायला जायचा ना त्याच्या गुर्र गुर्र तसं ते मागवायचं. ते बसली झापड एखादी म्हणजे म्हणले आता ज्यावेळेला आपली गुरगुर शांत होत नाही चंदूबाबा तेव्हा कोणाला बोलवलं जातं. आता हे प्रवीण दीपक हे उत्तर नाही देऊ शकत का येलकर. आपली गुरगुर शांत होत नाही तर लय गुज झाला. मामी जर आमची गुरगुर शांत नाही झाली तर कोणाला शांत करायला बोलवावं लागेल. घरच्यांना बोलवावं लागेल. कोण म्हणलं नाही. म्हणून लक्ष्मी मातेला बोलवलं. तुम्ही देवाला सावध करा. गुरगुर गुरगुर. ती म्हणले वेळ लागले का आता तुमचं. आता मी त्यांच्या समोर जाणार नाही. मी जर त्यांच्या समोर जाते तर मला सुद्धा काय बसणार झापड बसणार. म्हणले आता कोणाला पाठवायचं. प्रल्हादाला पाठवलं. ती दृष्टी आता माझं दृष्टी देई पांडुरंग माय बापा. सिंह सिंह आणि प्रल्हादाला चाटतोय. वा 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 ये 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 बस बघा बरं. ही म्हणण्यास हे पोरग चाललंय पण याचं काही खरं नाही. हे चाललंय पण याचं काही खरं नाही. हे तर त्याच्या नाश्त्याला बी पुरायचं नाही. ती प्रेम दृष्टी ती निरागस दृष्टी साधूची बरं का. आपले बारकं पोरगं बघा ना घरातलं असू द्या 1-2-3 वर्षाचा असू द्या. शेजारच्याचं आपलं पार पटत नाही पण ते शेजारच्याला बघून हसतंय. बरं ते हसते ते हसते पण शेजारच्याचं आपलं कधीच पटत नाही पण त्यालाही ते हसायला कोणाला शेजारच्याला का. ती निरागस दृष्टी आहे. तशी साधूकडे गेलं का त्याच्यावर आपण त्याचा प्रभाव आपल्यावर सहज पडला जातो. नारद मुनी पण नाही गेले बरं का पुढं. ते सारखे विना घेऊन नारायण 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 पण माग
अजून तुमच्याकडे आठवल्यानंतर मला आठवलं, पाहिल्यानंतर देव बुडाले काल या सर्पाच्या तिथं यशोदा मैया बी गेली, पण माग माग पळायची, पुढं नाही पळायची. बघा बरं, कुणी उडी मारू शकलं नसतं का? तो गुन्हातीत आहे ना, तो उडी मारील, मेलो तर चालेल. ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मी मेलो तर चालेल पण लाख जगले पाहिजे. ते आपले मेवाडचे राजा महाराणा प्रताप आहेत, ते सावरकर आहेत, ते टिळक आहेत. बघा, कारण दृष्टी का एकदा निर्मळ शुद्ध केली की त्यास पाहिजे ते शुद्ध दिसते, त्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप दिसते. मी काय प्रश्न विचारलं होतं, ब्रह्मदेवाचं यथार्थ, ब्रह्मदेव जरी तुम्ही ओळखत असाल तर ब्रह्मदेव म्हणणार तू अजून मला ओळखलं नाही बेट्या, तू मला ओळखलं नाही. माझं यथार्थ स्वरूप काय आहे, ब्रह्मदेवाचं यथार्थ स्वरूप काय? परदेशी बाबा, ब्रह्मदेवाचं यथार्थ स्वरूप काय? ब्रह्म. आणि चिलटाचं यथार्थ स्वरूप काय? ब्रह्म आहे. अर्जुना, हे समत्व चित्ताचे हो, म्हणून साम्या परती जगी सुख नाही. दृष्टी का एकदा शुद्ध निर्मळ झाली म्हणजे त्या शुद्ध दिसते, म्हणजे त्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता आपल्याला ज्ञान झालेलं आहे, पण आपल्या दुधात काय? पाणी. झोपल्यावर सुद्धा आई म्हणते पोरीला, हे एक काम कर, दूध तापव. का? त्याच्यात अजून ज्याच्यामध्ये जे त्रास देणार आहे ते अजून त्याच्यामध्ये काय शुद्ध ज्ञान व्हावे. माते नेनोनी भजन. आता हे माझं आलं, त्या दिवशी भगवान बाबाचं नाव घेतलं होतं त्यावेळेला, ज्याच्यासाठी करायचं ते न करता केलेलं भजन, माते नेनोनी भजन. कोणी पण मोठा बाबा असू दे आपल्या मालिकेतला, पण जर यथार्थ आत्मदृष्टी जर भेटली नसेल तर माते नेनोनी भजन ते वायाची गा. आणि किती वाऱ्या केल्या, त्याचं नाव आहे बाबळीवरी मुंगळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सरडावर जातो शेंड्यापासून खाली. यथार्थ ज्ञान नाही झालं, यथार्थ ज्ञान करण्यासाठी पळत असेल तर आम्ही त्याला साधक म्हणू, पण त्याला आम्ही सिद्ध म्हणणार नाही, त्याला साधू म्हणणार नाही. त्या मूर्खाचं अवलोकन आम्ही करणार नाही. तो अजून शोधक नजर आहे, त्यालाच अजून साधन नाही सापडलं, त्याला साधू म्हणून डोक्यावर घेतलंय, हा विचार सागर सांगतो. आणि असल्या साधूला हॅट, त्याच्याशी आम्हाला कोणत्याही प्रकारचं लागेबंध नाहीये, त्याच्याशी आम्हाला संबंध जोडण्याची तळमळ नाही. का तळमळ नाही? ती हरी इच्छा आहे. नाही, या मूर्खाला तिथपर्यंत घेऊन जायचं, म्हणून भाऊ अवघड आहे संत भेटी. हा जो सुळसुळाट झालाय महाराजांचा, ते संत नाहीत, ते वाईट आहेत असे नाहीत, ते मार्गस्थ आहेत. पण त्यांच्या मागं जाऊन अजून त्यांनाच नीट पत्ता लागला नाही, त्यांच्या मागं जाऊन आपण आंधळ्याच्या मागं गेलो का पडलोच. अशा येरमान बोली पाळणापुरती देवाची रूपे म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडो, पण ते आदर्श जीवन आहे त्यांचा आम्ही अंगीकार करावा हे नाही आम्ही पाहणार. आहेत आपल्याकडे पण तशी बुजबुजपुरी आहेच ना, आपल्याकडे बी तसलीच बुजबुज पूर्वी आहेच आहे. आणि आपलं आता राहिलं नाही, यथार्थ ज्ञान झालं तर आपला हा शब्द नाही राहिला पाहिजे, पण आपल्या एडपटांना कळण्यासाठी म्हणावं लागतंय आपलं. इथं आपलं नाही, साधू नाही, आप पर. ते भेद नेनती त्रिजगती, कल्पांती भेद पाहत नाही ते काही झालं तरी. माते नेनोनी भजन ते वायाची गाण्यान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. जप तप कर्म हरिविन धर्म, वाऊगाची श्रम परमार्थात आदबून मेले तरी त्यांना तो फायदा होणार नाही. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध न होता बाहेरी कर्म तत्वता. विटंबुगा ती विटंबना आहे त्याची, परमार्थामधले माणसांनी ती म्हणून त्याशी म्हणू नये साधू, म्हणून परमार्थाशी दोष लावी याला. कोणी परमार्थ कळला नाही ना, ती लोक परमार्थाचे मार्गदर्शक झाले, त्याशी म्हणू नये साधू. म्हणून आपल्या मालिकेतले काही महात्मे आहेत ना, प्रवीण लय हुशार आहे म्हणून ते म्हणणार नाही प्रवीण हुशार आहे, आणि येलकरणला जर मध्ये मध्ये डोकला लागतो तरी ते म्हणणार नाही यांना का डोकला लागतोय म्हणून, ते त्याच्याकडे बघणारच नाही. काय बघणार ते?
अधिष्ठानाकडे पाहणार, ते त्याची स्तुती नाही करणार आणि त्याची निंदा नाही करणार. त्याच वेळेला त्या माणसाची प्रगती होते. आपण एखाद्या म्हटलं ना, लय हुशारे लय हुशारे लय हुशारे लय हुशारे, आमचं बबडे लय हुशारे, आमचं बबडं लय हुशारे, आमचं बबडं लय हुशारे, हे म्हणत असताना समाजाच्या मध्येच ते बापाच्याच कान फाडत खटकानी मारतं. तुमच्या बबड्याने मारलं काय तुम्हाला? नाही नाही, त्यांनी मारलं नाही, ते लय हुशार आहे. तरी सुद्धा काय म्हणायचं, ते लय हुशार आहे, अजून त्याला अक्कल नाही, पण आम्ही काय म्हणतो, त्याला लय हुशार आहे. हो. अजून एक उदाहरण सांगतात, मधने बाबा सांगतात. एखादा जत्रेला गेला आणि त्या पोराला खाली चालताना काही दिसत नाही, म्हणून बाप त्याला काय घेतो, खांद्यावर बसवतो. आणि ते बापाच्या वर त्याचं मुंडकं गेलं की नाही, ते बाबा ते बघा पाळणा, बाबा ते बघा हत्ती, तुम्हाला नाही दिसत? तुम्हाला नाही दिसत? अरे तुला का दिसतंय, काय दिसतंय तुला? ती दृष्टी नाही आपल्याकडे, ती दृष्टी भेटली पाहिजे. कारण दृष्टी निर्मळ झाली का बघा, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, त्याच्यासाठी जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाचे श्रम व्यर्थ जाय. अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, हरिविन जन्म, इथून बोलू शकत नाही अशी काही भागवतामध्ये वाक्य आहेत. तर तुम्ही केलेला परमार्थ काही काडी किमतीचा नाही. आणि चक्र म्हणतात का तुम्ही घाबरता असं बोलायला, बोलले पाहिजे तुम्ही, पण कचरताय ना, म्हणून तुम्ही पण अजून त्या स्वरूपापर्यंत नाही. काही लोक जर शिवी आली ना, शिवी, माईक द्या तिच्याकडे. ब्रह्मज्ञानाविन बघा, ते ज्ञान जे ना, त्या अंधारात चाचपड नाही, वायर सांभाळून वडा, म्हणजे अशी तुटली पाहिजे असं. ब्रह्मज्ञानविन शास्त्रज्ञान, ब्रह्मज्ञानविन शास्त्रज्ञान, तेही अंधारीचे खद्योजान. हा, तेही अंधारीचे खद्योजान. खद्योज म्हणजे काय? काजवे टिम. शाबास. अंधारात काचवे टिमटिम करतात तसे हे टिमटिम करणारे. मग ते शास्त्री असले तरी देत असलेच. आता काय घेणे आम्हाला लोकांनाच. तुमच्यात तुम्हाला काय काय करायचे, तुम्हाला काय हे बोलून करायचे, आम्हाला झिरझिर लागली म्हणून बोलतोय, आमचं काहीतरी त्याच्यात आहे योगदान म्हणून आम्ही बोलतोय. आमचा त्याचा काही गाडीचा संबंध नसला तर उधळा तिकडं काय धिंगाणा घालायचं ते घाला, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. बोला. अंधार निशी माझी तेज गहन, अंधार निशी माझी तेज गहन, सूर्योदयी ते कोण देखती. बघा भागवत मधली ओळ आहे. शाबास. आत्मज्ञानाच्या ते सांगतात, ज्याच्याकडे आत्मज्ञान नाही त्याला कोण विचारणार. हे अंधारातले काजवे अंधारात चमकतील, सूर्योदय झाल्यानंतर त्यांना कोण विचारतो. यांनी चमकायचं अडाणी लोकांच्या समाजापुढे. अडाणी काय 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 काय, तू बी मरण त्याला घेऊन मर. यजमान को लेके डूबे, आप डूबे तो डूबे, लेकिन यजमान को लेके डूबे. स्वतः मेले तर मेले, दुसऱ्याला घेऊन मरले. मस्त, छान आहे. अंधारातले विश्वाचे आयुष्य जायाने उजळे, तो सूर्य उदयला देखुनी, का डोळे फुटती पापिया डुडुळाचे. पहा, चांगलं पटत नाही. चांगलं फुटत डोळ्याचं, त्या घुबडांना सूर्य उगवला कधी दिसत नाही बघा. आणि त्या सूर्याने प्रकाश अख्ख्या जगाचं आयुष्य उज्वळ जातो, अंधार सगळा गायब होतो, पण त्याला दिसत नाही. जो जेवीला चंद्रकिरण चौकटे, तो चकोर काय वाळवंट चुंबित असे, तैसे आत्मसुख उपायले, जयासे आपण पे फायले, तया विषय सहज सांडवले. हे सांगू काय बघा. मृगजळाच्या पाठीमाग हरणांनीच पळावं, ज्ञानी माणूस नाही पळू शकत. तैसेनी विवेक उपजू चित्ती, तैसा भेद कैसा त्रिजगती, देख आपुल्या प्रतीती. जगची मुक्त तशी दोन आहेत काय. देख आपुल्या प्रतीजे का पूर्व दिशेची रावळी, उदयाची असत दिवाळी, की ते काळी येरा दिशी काळिंबा नाही. तीन हा, ऐसा विवेक उदो जायाच्या चित्ती, ऐसा विवेक उदो जायाच्या चित्ती. उदो आहे शब्द काढा,
नाही, विवेक उदो जयाच्या चित्ती, म्हणून मी म्हणलं उदो नाही आल्यामुळं ऐसा विवेक उदो जयाच्या चित्ती. विवेकाचा काय झाला? उदय झाला सूर्याचा दयाच्या चित्ती. तया भेद कैसा त्रिजगती. आता तुमच्यापर्यंत आलं, त्याच्यात भेद कैसा? देख आपुल्या प्रतिती, जगाचं मुक्त तो सुटला, सगळे सुटले, तो गुतला त्याच्या दृष्टीने. कारण दृष्टी का निर्मळ झाली. बघा पुढेचे पुढं जात नाही काय भानगडे. दृष्टी का निर्मळ झाली, त्या शुद्ध दिसते, म्हणजे त्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता, त्यामुळे सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते. अजून आपल्याला कळाले, डोक्यातून काढून टाका. मी जरी म्हटलो आपलं काम झाले, आपलं काम झाले, तरी पण ज्यांनी त्यांनी बघायचं आपलं काम झाले का नाही. देख आपुल्या प्रतिती जगाची मुक्त, म्हणून माझ्याकडून ते शब्द येत असतील. दुसऱ्याची शिट्टी झाली म्हणून आपला गॅस बंद करायचा नाही, नाहीतर रात्रीचं उठून पळायला लागल. हा, दुसऱ्याची शिट्टी झाली म्हणून त्यांच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि आपला गॅस बंद केला तर घोटाळा होऊ शकतो. आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं. इंद्रिय पाळते जरी कौतुके, देख आक्रमीला दुःखे संसारिक. ती तुम्ही असल्यामुळं तो बोलविता धनी वेगळाची, हे समाजासाठी असणार. मला सुद्धा तेवढी अक्कल नाही, हे माझं मला माहिती आहे. पण ते देव म्हणतो तुला बसवल्या ना गाढवा तिथं, तर आता शिका स्टाम्प मारताना नीट मार, बाकी तिकडे गेल्यावर काय झक मारायची ती मार. म्हणून सात्विक ज्ञान तुला आता सांगतो, लक्ष दे. असे कैवल्य गुणनिधान ते भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आता मी बोलणारा नाही म्हणून झटकन बोलून गेलोय. बाबा म्हणले एखादी शिवी आली ना तिथं, किती सांगू तरी नाही, कधी नाही बोलणार. हुशार माणसं बोलती नाहीत, ते लय हुशार, टिंब टिंब. किती सांगू तरी नाही, कधी बटकीचे नाही म्हणणार, टिंब टिंब. तोपर्यंत अजून कसर आहे, तोपर्यंत प्याला पिओ ब्रह्मरस का, आखियां क्यों लाल, क्यों 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 क्योंकि अजून काय आहे, कसं रे. अजून वाटतं कोणाच्या तिसऱ्याच्या समोर बोलतो म्हणून. बाई तोपर्यंत लाजू शकते जोपर्यंत नवऱ्या बरोबर नाही तोपर्यंत. नंतर ती एकांतामध्ये नाही घाबरणार, लाजणार नाही, पण समाजात लाजेल. समाज दिसतो ना तोपर्यंत त्या माणसाला लवून बजून वागावं लागेल. ज्याचा समाजाशी काडी मात्र संबंध नाही, चाल काय तुमच्याशी आम्हाला घेणं गले ना वडे जन, समाजाशी काम नाही संतांचं, मग बुडते हे जन आहे ना. पण ज्यावेळेला डायबिटीज झाला, पायाशी काम आहे माझं, पण पायी आता सडता सडता मला सडविल, त्यावेळेला काय करावं लागेल, पायी कापून फेकून द्यायचा. म्हणून जे सात्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे. असे कैवल्य गुणनिधान श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ते म्हणाले पण 8:25 म्हणालेत. 23 असेल तिकडं, तुमच्याकडे 23 असेल, कारण 2 मिनटं पुढे. हां 22च आहेत ना, ठीक आहे, अजून आहे 3-4 मिनटं आपल्याकडे. बघू, मिनटाचा उपयोग करायचा, मिनटाचा, तर जीवन सार्थकी लागेल. रिकामा अर्ध घडी जाऊ द्या, पाट्याच्या पाट्या जातात, काय घेणे आपल्याला. रिकामा अर्ध घडी, तुका म्हणे घडी घडीने साधावे. आणि एका क्षणाची किंमत काय, कमी काय कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास निकल जाएगा तो, एवढी किंमत आहे हो आपल्या मनुष्य शरीराची. द्या बाकीचं, तुम्हाला ज्ञान मिळाले का नाही ते जाऊ द्या, अडाण्यातला अडाणी असू द्या, तरी त्याच्या श्वासाची किंमत एवढी आहे. 3 लोकांचं मोल आहे. त्याने किती लवून बजून पैसे मिळाल्यानंतर असे उधळीत वाटतो का. मी म्हणेल गरीब माणसाने पैशाचा विचार करावा वापरताना, पण ज्याच्याकडे पैसे आहे त्याने असं उधळीतच चाललं पाहिजे. उधळतो का, तो उधळतो ना. नाशक्याच्या ठिकाणी उधळेल, तमाशाला गेलं का हे असं बंडलच्या बंडल फेकेल. ते त्यांनी जर सप्त्यात फेकले तर सप्त्यातले लोक त्याला उचलून असं वर उचलून परत झेलतील, पण नाही, तिकडे जाणार. श्लोक क्रमांक 20. ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेल्या सर्व वस्तूंमध्ये, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांमध्ये एक अभिन्न अव्यय भाव आत्मवस्तू
पाहतो ते ज्ञान सात्विक आहे असे जाण. आता भिन्न भिन्न व्यक्ती सांगितल्या ना, काही एक ब्रह्मदेव सांगितलाय नाही, सगळ्या भिन्न भिन्न मधी अभिन्न वस्तू पाहतो सोनार. ती वस्तू मी तुला ज्ञान सांगतो. थांबू आपण. बघा ना, गंगा जेव्हा पळत पळत जाते ना, जेव्हा समुद्राला मिळते ना, तेव्हा तिचं पात्र विस्तीर्ण होत असतं, मोठं होत असतं, मोठं. तसा हा 18वा अध्याय. हे बोलत असताना एक कंपायमान होतं बरं का आतमध्ये, एक हृदयामध्ये आपल्या एक असं असं होत असतं असं ना. हां चालेल, बरं. मला नंतर जाताना आपण दोघं बोलत जाऊ, है की नाही. हां, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 19 संपला. आणि किती 28 झाले? 528 झाले. आणि किती होते काल साहेब? 592 होते. म्हणजे 492 होते. म्हणजे बरेच 100 गोळी झाल्या म्हणायच्या. असं आहे आपल्या हातात आहे का ठरवून आपण जरी उरकायचं म्हणलं तर उरकत नाही. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे व्यंकटी सांडो या सत्कर्मी हरिवार परस्परे करो मैत्री दिवे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो तेरा हो प्राणी जातो वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी मानववर्ग मंडळी वेद तुदारा होता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे आरव गोलके कारणम पियुषांचे चंद्रनेचे वांचन काकंद जेता पहिन एक सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली तिरी लोकी. भजितवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोवारी एक मने श्री विश्वेश्वरा हो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.